नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रक्षाबंधन पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्ता वाढणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। देशातील सुमारे 1 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स यांच्यासाठी मोठी सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे। रक्षाबंधनापूर्वी त्यांना महागाई भत्त्यामध्ये म्हणजेच डीए मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या 55% असलेल्या डीए मध्ये जुलै 2025 मध्ये वाढ होऊ शकते। बघा मीडिया रिपोर्ट्स काय सांगतात ते पहा। मीडिया रिपोर्टनुसार यंदा जुलैसाठी 3% डीए वाढीची शक्यता आहे। ही वाढ ऑक्टोबर 2025 मध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते। सणासुदीच्या काळात ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरेल। मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। डीए ची गणना कशी केली जाते ते आपण जाणून घेऊया। डीए ठरवण्यासाठी लेबर ब्युरोचा म्हणजेच CPI-IW चा वापर केला जातो। मागील 12 महिन्याच्या CPI चा सरासरी आकडा काढून सेवंथ पे कमिशन च्या फॉर्म्युल्याप्रमाणे डीए निश्चित केला जातो। नवीन डीए किती असू शकतो ते पहा। जुलै 2025 साठी CPI-IW सरासरी अंदाजे 143.3 इतकी आहे। यावरून अंदाज बांधला जातो की नवीन डीए सुमारे 58% पर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे सध्या मिळणाऱ्या 55% तुलनेत 3% वाढ होण्याची शक्यता आहे। पगारावर किती परिणाम होईल ते जाणून घ्या। जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 25,000 असेल तर सध्या तो 13,750 डीए मिळवत आहे। डीए 58% झाल्यास हा आकडा 14,500 च्या आसपास जाईल, म्हणजेच 750 चा थेट फायदा कर्मचाऱ्याला होईल। सेवंथ पे कमिशन अंतर्गत अंतिम डीए वाढ ही वाढ सेवंथ सेंट्रल पे कमिशन अंतर्गत शेवटची डीए वाढ असणार आहे, कारण हा आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू झाला होता आणि डिसेंबर 2025 ला संपणार आहे। त्यानंतर 8वा वेतन आयोग लागू केला जाणार आहे। बघा 8 पे कमिशन बाबत ताजे अपडेट। सध्या 8 पे कमिशन बाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। मात्र कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या सरकारकडे सादर केल्या आहेत। अंदाज आहे की 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि सॅलरीत 14% पर्यंत वाढ होऊ शकते। बघा पूर्वीच्या वेतन आयोगाशी तुलना कशी केली जाते ते आपण जाणून घेऊया। सेवंथ पे कमिशन लागू झाल्यावर पगारात 2.57 पट वाढ झाली होती। मात्र 8व्या आयोगात अपेक्षित वाढ त्यांच्या तुलनेत कमी असू शकते। तरीही महागाईच्या तुलनेत ही वाढ महत्त्वाची ठरणार आहे। रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्ता वाढणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।